नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसत आहे. आणि या दिवसामध्ये एकदम छान थंड वातावरण, सगळ्यांची कामाची लगबग, मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू झालेली आहेत, नोकरदारांची ड्युटीवर जाण्याची कामे सुरू झालेली आहेत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आता प्रत्येक जण आपापल्या कामाला लागलेला आहे. आणि याच कामाच्या धावपळीत आता लगेचच सुरू होत आहेत आपल्या स्वामी सेवा. तर त्या सर्व स्वामी भक्तांच्या आवडत्या सेवा आहेत. तर उद्या आहे 9 जुलै 2026 आणि उद्यापासून गुरुपौर्णिमा ही 21 दिवस राहते. आणि मग या 21 दिवसात आपण महाराजांची काय सेवा करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा मित्रमैत्रिणींनो, की आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचण असते. कुणाला आर्थिक अडचण आहे, कुणाला व्यावसायिक अडचण आहे, कुणाचं लग्न होत नाहीये, कुणाला शिक्षणामध्ये प्रगती होत नाही, नोकरी लागत नाही, मानसिक अडचणी सुद्धा आहेत. कोणाकोणाचं सर्व काही चांगलं आहे, पण एकमेकाशी पटत नाही. नवरा बायको असो त्यांचं पटणार नाही, आई वडिलांसोबत मुलाचं पटणार नाही. अशा अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. आणि या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे आपली स्वामी सेवा आहे. खरोखर मी अंतःकरणातून सांगत आहे. पण मी एवढे छान छान व्हिडिओ टाकते, पण मला मनासारख्या लाईक आणि सबस्क्राईब येत नाही. त्यामुळे माझ्या मनाला थोडं दुःख होते या गोष्टीचं. मी कळकळीनं व्हिडिओ आणते. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी माझी एकच विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण स्वामी महाराजांची काय सेवा करायची आहे ते बघूया. तर जीवनामध्ये आपल्या प्रत्येक अडचणीवर जर मात करायची असेल तर स्वामी सेवा हा एक सुंदर उपाय आहे आपल्याकडे. कारण आपले महाराज फार प्रेमळ आहेत. मी स्वतः ह्या सेवा करते आणि या सेवेमुळे माझ्या जीवनातील छोट्या छोट्या अनेक अडचणी आधी होत्या त्याही दूर झाल्या आणि मला नेहमी पण ज्या अडचणी येतात त्याही माझ्या त्वरित दूर होतात. महाराजांना आपण सांगून द्यायचं की महाराज माझी अशी अशी अडचण आहे आणि ती तुम्ही दूर करा. महाराज नक्की आपल्या हाकेला धावून येतात. बघा, या सेवेने कोटी रुपये काय कधी मला मिळाले नाही किंवा एखादा खजानाही सापडला नाही किंवा एखादी लॉटरीही लागली नाही. पण तरीही मी मनात समाधानी आहे. माझं मन समाधान आहे. मी खाता, पिता, झोपता, उठता, बसता प्रत्येक वेळेस स्वामी महाराजाचं स्मरण करते. आणि त्याने माझ्या मनाला सुद्धा फार शांतता मिळते. तर ह्या स्वामी सेवा केल्याने आपल्या जीवनातील नकळत ज्या अडचणी असतात त्या दूर होतात.
आता आपल्याला काय सेवा करायची आहे? तर बघा, उद्यापासून आपल्याला 21 दिवसापर्यंत आपल्या महाराजांची सर्वात आवडती सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. आता आपण नित्यसेवेमध्ये तर 3-3 अध्याय वाचून आठवड्यात एक पारायण करत असतो. परंतु आता आपल्याला रोज 1 ते 21 अध्याय वाचून रोज एक पारायण पूर्ण करायचं आहे. असं आपल्याला 21 दिवसापर्यंत करायचं आहे. आणि गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुला आपल्याला भेट द्यायची आहे. कशाची भेट द्यायची आहे? तर सेवेची भेट द्यायची आहे. आपल्या गुरुला दुसरं काहीही नको, फक्त सेवा हवी आहे. आणि महाराज आपण हाक मारली की सतत आपल्या पाठीशी उभे असतात. याचा मला स्वतः फार मोठा अनुभव आहे. तर ही सेवा कशी करायची? तर शक्यतोवर आपण सकाळी 4-4:30 ला उठायचं. आपली कामं आटपायची आणि जमेल तितक्या लवकर आपण या पारायणासाठी बसायचं आहे. आता कोणी म्हणेल की आमच्या मुलांची डब्याची गडबड असते, कोणी म्हणेल पतीच्या डब्याची गडबड असते, कोणी म्हणेल मला काही अन्य वेगवेगळी कारणाची असतात प्रत्येकाचे. तर आपण आपल्या वेळ काढून आपण ही सेवा करायची आहे. परंतु जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी ही सेवा करायची आहे. कारण मी गेल्या 4-5 वर्षापासून ही सेवा करते. तर मला फार या सेवेचे सुंदर अनुभव आहेत. म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करते की आपणही ह्या सेवा अवश्य करा. तर शक्य झालं तर 6-6:30 पर्यंत आपण पारायणाला बसायचं आहे. नाहीच झालं तर दिवसभरात 12 ते 12:30 ची वेळ सोडून कधीही तुम्ही हे पारायण करू शकता. आणि 21 दिवसाचं जर जमलं तर फारच छान. पण नाहीच जर जमलं तर तुम्ही 11 दिवसापासून सुद्धा हे पारायण करू शकता. आणि ही सेवा करत असताना आपल्याला नित्य सेवा मात्र विसरायची नाही. कारण नित्य सेवा केल्याने महाराज हे आपल्या नित्य स्मरणामध्ये राहतात. नित्य आपल्या पाठीशी उभे असतात. आणि नित्य सेवेमुळं आपण ज्या काही अन्य सेवा करतो त्या सेवेला धक्का देऊन पुढं लोटण्याचं काम आणि त्वरित आपलं काम पूर्ण होण्याचं काम ही नित्य सेवा करत असते. त्यामुळे आपण नित्य सेवा ही विसरायची नाही. कोणी 3 अध्याय 11 माळी करत असेल, कोणाची वेगवेगळी स्तोत्र असतील, कोणाला गणपती स्तोत्राची सेवा दिलेली असेल, कोणाला मारुती स्तोत्राची सेवा दिलेली असतील, कोणाला विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र अशा अनेक आपल्याला सेवा वेगवेगळ्या आपल्या केंद्रामध्ये मिळत असतात. मग आपण जी आपल्याला सेवा दिलेली आहे ती सेवा पूर्ण करायची आहे. आणि हे 21 अध्यायाच्या पारायणाची सेवा आपल्याला उद्यापासून करायची आहे. तर आपण सर्वांनी आवश्यक ह्या सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.